नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कृष्णकमळ या फुलाचं सौंदर्य आणि पौराणिक कथा या फुलाची रहस्यमय माहिती याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. काही फुलं केवळ सुंदर नसतात तर त्यामागे असतात गूढ कथा आणि पौराणिक संदर्भ सुद्धा. आज आपण अशाच एका देवी आणि रहस्यमय फुलाबद्दल जाणून घेणार आहोत, ते म्हणजे कृष्णकमळ. या फुलाचं सौंदर्य आणि पौराणिक कथा ऐकून तुम्ही थक्क व्हाल. कृष्णकमळ, ज्याला इंग्रजीमध्ये फॅशन फ्लॉवर असं म्हणतात, हे केवळ एक सुंदर फूल नाही तर ते हिंदू धर्मातील अनेक प्रतीके आणि कथांशी जोडलेले आहे. या फुलाची रचनाच इतकी अद्भुत आहे की पाहता क्षणी आपल्याला निसर्गाच्या चमत्काराची जाणीव होते. या फुलामध्ये साधारणतः 100 ते 105 पाकळ्या असतात. 3 हिरवट रंगाचे तिक्रेशर असतात आणि 5 पुंकेसर, ज्याला परागकण असेही म्हणतात. या फुलाच्या मधोमध एक आकर्षक चक्रासारखा भाग असतो, जो याला अधिकच रहस्यमय बनवतो. या कृष्णकमळाला महाभारताच्या कथेसोबत जोडलं जातं. याची प्रत्येक रचना महाभारतातील एका महत्त्वाच्या पात्राचे किंवा घटनेचे प्रतीक मानले जाते. आता या फुलाचं महाभारताशी काय नातं आहे? तर फुलाच्या बाहेरच्या बाजूला दिसणारे सुमारे 100 ते 105 पाकळ्या या 100 कौरवांचं प्रतीक मानल्या जातात, ज्यांनी धर्मावर अधर्म करण्याचा प्रयत्न केला. आत असलेले 5 पिवळसर रंगाचे पुंकेश्वर हे पांडवाचं प्रतीक आहे. धर्मनिष्ठ आणि पराक्रमी पांडव ज्यांनी सत्यासाठी युद्ध केलं. त्यानंतर दिसणारे 3 हिरवट रंगाचे त्रिकेशर हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे प्रतीक मानले जातात. या ठिकाणी त्यांना द्रौपदीच्या अश्रूंचे प्रतीक देखील मानले जातात, जी महाभारताच्या युद्धाला कारणीभूत ठरलेल्या घटनांमध्ये एक महत्त्वाची व्यक्ती आहे असेही सांगितलं जातं. आणि सगळ्यांच्या मध्यभागी असलेले एक छोटे चक्र म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र होय, ज्याने अधर्माचा नाश केला आणि धर्म स्थापित केला. या फुलांमध्ये असलेला जांभळा रंग हा भगवान श्रीकृष्णाच्या तेजस्वी आणि मोहक रूपाचं दर्शन घडवतो असंही मानलं जातं. केवळ पौराणिक कथाच नव्हे तर ते कृष्णकमळ आपल्या घरात लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार ज्या घरात हे कृष्णकमळ फुलतं त्या घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. हे फूल घरात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येते असं मानलं जातं. या फुलाला श्रीकृष्णाचे साक्षात रूपही मानले जाते. त्यामुळे घरात हे फुल असणं म्हणजे श्रीकृष्णाचा आशीर्वाद प्राप्त होण्यासारखंच आहे. हे फूल आपल्या बागेत किंवा कुंडीत लावून त्याची योग्य काळजी घेतल्यास ते आपल्या जीवनातही आनंद आणि सकारात्मकता आणू शकतं. हे मनमोहक फूल केवळ डोळ्यांना सुख देत नाही तर आपल्या आत्म्यालाही एक वेगळी शांती प्रदान करते. शिवाय कृष्णकमळ या फुलाचं नावच कृष्णकमळ असल्यानं त्याचे भगवान श्रीकृष्णाशी नातं जोडलंय. एकेकाळी भगवान श्रीकृष्णाने राक्षस कंसाचा वध केला. त्या दिवशी त्याच्या डोक्यावर मोराचा पंख म्हणजे मोरपीस आणि कमळासारखं तेजस्वी चिन्ह दिसलं. त्या प्रसंगाचं स्मरण म्हणून पृथ्वी मातेनं एक अद्भुत फूल निर्माण केलं अशी ही आख्यायिका आहे, ज्यात श्रीकृष्णाच्या जीवनाची आणि युद्धाची प्रतीके दिसतात. या फुलाबाबत अनेक प्रतिकात्मक अर्थ आहेत. जसं मधोमध असलेले 3 पुकेश्वर जसं ब्रह्मा, विष्णू, महेश मानलं जातं, तसे श्रीकृष्णाची त्रिशक्ती म्हणजे ज्ञान, कर्म आणि भक्ती याचंही प्रतीक मानलं जातं. एवढंच काय तर मोरपिसासारखा वर्तुळाकार तुरा म्हणजे श्रीकृष्णाचे मुकुट किंवा मोरपीस मानलं जातं. त्याचबरोबर हिरवट बीजकोश म्हणजे पृथ्वी माता मानली जाते. आता कृष्णकमळ या फुलाबद्दल केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या आख्यायिका आणि श्रद्धा प्रचलित असल्याचंही सांगितलं जातं. जसं हे फूल श्रीकृष्णाच्या महाभारतातील जीवन प्रसंगाचं प्रतीक मानलं जातं, तर दक्षिण भारतात याला कृष्णकमळ म्हणतात. महाराष्ट्र, बंगाल, ओडिशा आणि उत्तर भारतात हे फूल पवित्र आणि शुभ समजलं जातं आणि अनेक ठिकाणी भगवान विष्णू आणि कृष्ण पूजेत याचा वापर होतो. ब्राझील आणि दक्षिण अमेरिका, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, चीन आणि आग्नेय आशिया, अमेरिका आणि युरोप अशा ठिकाणी याबद्दल आपापल्या आख्यायिका आहेत. काही ठिकाणी तर औषधशास्त्रात कृष्णकमळाला मनशांती देणारी आणि ध्यानासाठी उपयोगी वनस्पती मानलं जातं. याच्या फुलाचा वापर औषधी पेय, चहा आणि ध्यानधूप म्हणूनही केला जातो. आता जिथे भक्ती आहे तिथे कृष्ण स्वतः प्रकट होतात असं मानलं जातं. कृष्ण कमळाचं फुल उगवलं तर ते भक्ती, श्रद्धा आणि संकटातील स्थैर्याचं प्रतीक म्हणून पाहतात. म्हणून काही लोक त्याला भक्तीचं फूल असेही म्हणतात. तर ही होतं कृष्ण कमळ फुलाची रहस्यमय आणि त्याचे धार्मिक महत्त्व. निसर्गाने निर्माण केलेले या अद्भुत फुलातून आपल्याला देवाची लीला आणि त्याची महानता किती सुंदर प्रकारे अनुभवता येते याची प्रचिती येते. तुमच्या घरी सुद्धा कृष्ण कमळाचं रोप आहे का? या फुलाविषयी तुमच्या काही आठवणी किंवा अनुभव असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा प्रकारे याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कृष्ण कमळ या फुलाचं सौंदर्य आणि पौराणिक कथा, या फुलाची रहस्यमय माहिती याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.